नमस्कार. स्वरांजली न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. या ठिकाणी आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन गेल्या अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा 30 ते 35 वर्षापासून शिवसेना या पक्षामध्ये 80% समाजसेवा आणि 20% राजकारण हा विचार घेऊन सोलापूर शहर पूर्व भाग असू द्या किंवा पूर्ण सोलापूर शहरात त्या शिवसेना पक्षाचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करणारे, महानगर प्रमुख म्हणून काम करणारे, अनेक पदावर काम करणारे विष्णू महाराज कारंपुरी यांच्याशी आपण आज एक प्रकट मुलाखत संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी एवढ्या दिवस काम करून या शिवसेना पक्षामध्ये एवढी वर्षे काम करून अचानकपणे महाराजांनी सर्व पदांचा राजीनामा देऊन शिवसैनिक या पदाचाही राजीनामा देऊन या सोलापूर भूमीने आपला जन्म या सोलापूर शहरात या मातीवर झाला. या मातीसाठी वयाच्या 70व्या वर्षी सुद्धा काहीतरी करून दाखवण्याचा त्यांनी चंग बांधला आणि त्याच हेतूने त्यांनी अनेक सवंगड्यांना बरोबर घेऊन मागच्याच आठवड्यामध्ये मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीची स्थापना केलेली आहे. तोच विषय घेऊन आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर्वप्रथम नमस्कार महाराज. नमस्कार. तर महाराजांना या निमित्त पहिला प्रश्न विचारतो. राजकारण आणि समाजकारणात आपण पहिलं पाऊल कधी टाकलं? नमस्कार. मी विष्णू विठ्ठल कारंपुरी. मला एक भजनकार असल्या कारणाने, भक्ती मार्गात असल्या कारणाने मला महाराज म्हणून ओळखतात लोक. प्रामुख्यानं 30-35 वर्षापासून जो शिवसेना प्रमुखांचा विचाराचा मी सेवा केला, तो विचारधारा घेऊनच मी आज शिवसैनिक म्हणून जो काम केलं त्याच्या बाबतीमध्ये माझ्या शब्दामध्ये एक गोपनीयता दडलेली आहे की मी शिवसेना सोडली नाही, मी शिवसेना त्याग केली. सोडणं हा स्वार्थासाठी किंवा काय तर मतलबीसाठी केला जातो, पण मी त्याग केला याचा अर्थ माझ्यामध्ये तो विचार अजून आहे. पण त्याच विचाराच्या माध्यमातून सोलापूर, आपलं सोलापूर शहर एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखलं जातं. पूर्व विभागामध्ये सोन्याचा धूर निघत होता असं म्हणतात, पण आता बघताय खेडेगावसारखं झालेलं आहे. त्याला अनेक कारणं आहेत. म्हणून आपण ज्या वेळेला आईवडिलाच्या पोटी जन्म घेतो त्यांचा आपण सेवा करणं कर्तव्य समजतो, तसं आपल्या संसारामध्ये लेकरं बाळांचं आपण त्यांचं मोठं करून त्यांना शिक्षण वगैरे देऊन त्यांना सांभाळ करतो, तो सुद्धा कर्तव्य आपण समजून घेतो. तसं ज्या गावी ज्या ठिकाणी आमचा जन्म झाला तो म्हणजे आपला सोलापूर शहर. या शहरासाठी ही अवस्था का झाली आणि अवस्था न होण्यासाठी झाली तर झाली, कशासाठी झाल्या त्याच्यापेक्षा आपण त्या अवस्था पूर्ववत आणण्यासाठी काय प्रयत्न केला पाहिजे यासाठी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीची स्थापना केली आणि या स्थापनेच्या माध्यमातून सोलापूरची सेवा करण्याचे मी प्रयत्न करीत आहे. ठीक आहे. मग महाराज, आपण शिवसेना याच पक्ष का निवडला याबद्दल थोडक्यात आपण सांगावं. आता त्या विषयामध्ये जाण्याला आपल्याला म्हणजे स्वारस्य नाही आहे. त्याला फार मोठं म्हणजे त्याला परत एक राजकारण सुरू होईल की शिवसेना का शिवसेनेत का निवडलं, शिवसेना निवडलं, आवडलं, काम केलं आणि त्याग केलो, तो विषय आपण त्या बाबतीमध्ये न जाता तो मी सोलापूर माझे सोलापूर या बाबतीमध्ये विचार तर बरोबर असं वाटतं. ओके. म्हणजे सध्या समाजकारण हाच एक विचार घेऊन आपण जो सोलापूरसाठी परिवर्तन आणि विकास या सोलापूर शहरामध्ये तरुणांना आज अनेक तरुण आहेत की ज्यांना IT क्षेत्र नसल्यामुळे किंवा इतर शैक्षणिक सुविधा नसल्यामुळे किंवा अनेक तरुणांच्या हाताला कामच मिळत नसल्यामुळे इथले जे लोंढे पुणे, मुंबई, हैदराबाद किंवा इतर अन्यत्र ठिकाणी जातात
त्या दृष्टीनं आपण या समितीच्या माध्यमातून कशा प्रकारे याला दिशा देणार आहात? मी सुरुवातीला सांगितलं की सोलापूर शहर हे कामगारांचं शहर. आता जे टिकलेलं आहे, जे आहे थोडं बहुत शहर, ते बिडी कामगार, यंत्रमाग कामगार आणि असंघटित कामगारांना थोडंसं टिकलेलं म्हणजे राहिलं. अन्यथा जे जे विद्या वाढत गेले किंवा शिक्षण वाढत गेले तसं तसं बाहेर झाले, ते मुलं गेल्यामुळे आईवडिलांना आपोआप त्या ठिकाणी जावं लागलं. म्हणून अशा प्रकारच्या सोलापूरची बहुसंख्या वाढावा यापेक्षा सोलापूरची संख्या वारंवार दिवसेंदिवस कमी होत आहे. म्हणून जे उद्योग आहेत थोडे बहुत म्हणजे अत्यंत शेवटच्या घटकामध्ये मोजात असलेले बिडी कामगार, आता बिडी कामगारांना दुसऱ्या ठिकाणी जाताच येत नाही, कारण एवढं मोठं धंदा किंवा एवढं मोठे व्यवसाय किंवा एवढं तिथं काम मिळत नाही म्हणून त्यांनी इथं टिकून आहेत. त्यासाठी आपण काय तर करता यावं एक, दुसरं यंत्रमाग उद्योगासाठी काय करता यावं एक, आणि तिसरं महत्त्वाचं याच्यामध्ये असं आहे की आपण ज्याप्रमाणे आय टी पार्कच्या बाबतीत तुम्ही विषय मांडला, त्या आय टी पार्कच्या बाबतीमध्ये अनेक आपल्या सोलापुरातील राजकीय नेते मंडळी आय टी पार्क आणतो, हे आणतो ते आणतो म्हणून निवडणुकामध्ये घोषणा करतात, पण कुठलंही करत नाहीत. प्रत्येक वेळेला त्यांची फसवणूक होली जाते. म्हणून पहिला आपण प्राधान्याने त्यांच्या जे आहे उद्योग ते टिकवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. एक चांगला मुद्दा आपण या निमित्तानं कामगारांपर्यंत घेऊन जात आहात. परंतु आज प्रत्येक उद्योग असो किंवा कुठलंही क्षेत्र असो त्यामध्ये आव्हाने आहेत. मग ही आव्हाने आपण कशा प्रकारे किंवा कोणाला मदतीला घेऊन पेलणार आहात? सुरुवातीला आपण याच्यामध्ये आपण काय महत्त्वाचा मुद्दा का आपण जगलं पाहिजे, बरोबर, आपण राहिलं पाहिजे. आणि या महागाईच्या दिवसामध्ये जगणं फार कठीण झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य चांगलं राहणं, कामधंदा राहणं, त्याचबरोबर नित्यनियमाप्रमाणे पाणीचं व्यवस्था होणं, त्याचबरोबर नागरी सुविधेचं व्यवस्था म्हणजे चांगल्या पद्धतीने पुरवठा महानगरपालिकेतून झालं पाहिजे. अशा जे महत्त्वाचे आहेत त्या प्रश्न जरी लोकांना त्याच्या आपल्याला की बाबा सर्वसामान्यपणे हे काय रोजच झालं असं त्याप्रमाणे, पण हे अत्यंत महत्त्वाचे ते जर असलं. तुम्हाला उदाहरण सांगतो, पूर्व विभागामध्ये पाणी तर अद्वाड भागाचा तर विषय लांब राहिला, पण पूर्व विभागात त्या पूर्व विभागामध्ये अशोक चौक भागामध्ये, दत्तनगर भागामध्ये, नीलमनगर भागामध्ये, विडी घरकुल भागामध्ये 8 दिवसाला एकदा पाणी येतो. ठीक आहे, 8 दिवसाला पाणी आपण पहिला सवय लागला किंवा करू असं म्हणतो, पण त्यासाठी तुम्हाला नियमितपणे पाणी सोडणे गरजेचं आहे. समजा 8 दिवसाला कुठला रविवार दिवशी येतो, रविवार दिवशी सकाळी 10ला किंवा सकाळी 6ला असा प्रकारचा नसल्या कारणाने पाणीचा दिवस म्हणजे संकटाचा दिवस या ठिकाणी झालेला आहे. पाणी येतो म्हणलं तर लग्नाला जात नाहीत, मैतीला जात नाहीत, दवाखान्याला जात नाहीत, पाहुण्याला आलं तर त्यांची काय व्यवस्था करू शकत नाहीत. इतकं भयानक आहे ही गोष्ट की एखादा लोकांना मदत करावं किंवा एका ठिकाणी जावं कार्यक्रमाला सुद्धा हे पाणी अनियमित पाण्यामुळं फार अत्यंत हे झाले. त्याच्यासाठी आपण पहिला पाणीचं व्यवस्था करावं, आरोग्याची व्यवस्था करावं अशा प्रकारची मी कल्पना केलेली आहे. पाणी हे म्हणजे खरं तर जीवन आहे, पाण्याशिवाय आपण जगू शकणार नाही. परंतु या सोलापूर शहराची लोकसंख्या सध्या 14 लाख 13 लाखाच्या आसपास असताना सोलापूर मनपा महानगरपालिका पाणी हे प्रत्येक माणसाला संविधानिक अधिकार आहे, मिळलंच पाहिजे. परंतु 8 दिवसांनी पाणी येतं, तेही स्वच्छ पाणी पुरवठा होत नाही. मग या सोलापूर शहरासाठी आपण मांडलेली भूमिका अतिशय योग्य आहे. परंतु पाण्याबरोबरच या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, तोही आपण या विकास मंचच्या माध्यमातून प्राधान्याने घेऊन पुढे जाणार आहात का? प्रामुख्याने विकास मंच किंवा सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास मंच जे काढलेले आहे ते मी एकटा काम करणार नाही आहे, सोलापूरकरांना सोबत घेऊन काम करणार आहे. पहिला मी सोलापूरकरांना समजून सांगणार आहे, असे तुमच्या अडचणी आहेत, असे तुमच्या समस्या आहेत, तुम्ही सगळे उठा, जागे व्हा, तुम्ही चला, प्रशासनाला धारेवर धरूया, अशा प्रकारचं त्यांना जागृती करणार, त्यांना सोबत घेऊनच मी हे काम करणार आहे. विष्णू कारंपुरी एकटा काही करू शकत नाही, केलं तरी देखील ते यशस्वी होत नाही. म्हणून त्यांना पहिला जागृती करणार, जागृती करून आपण त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन जो आरोग्याचा प्रश्न म्हणला, महानगरपालिका केवळ टॅक्स म्हणत हे करा,
वसुली करा की बाबा जप्ती करा, लाईट बंद करा, नळ बंद करा असं म्हणताय, परंतु महानगरपालिका गेल्या 4 महिन्यापासून जो आरोग्य बाबतीमध्ये ते रोगराई आलेले आहे, व्हायरस आहे व्हायरस आहे व्हायरस आहे व्हायरस आहे, त्या व्हायरससाठी काय उपाययोजना केली? गोळ्यामध्ये औषध गोळ्या वाटलेत का गरीब लोकांमध्ये जाऊन? का बाबा तुम्ही फवारे मारलेत का? की त्या ठिकाणी प्रत्येक घरोघर आरोग्य शिबिर निर्माण केलेत का? कुठल्याही प्रकारचं नाही. फक्त आणि ज्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल एक आपलं एकमेव हॉस्पिटल आहे तिथं गोळ्या नसतात. यामुळं काही बोगस डॉक्टरांचं निर्माण झालेले आहे. आणि डॉक्टर लोक आणि बोगस डॉक्टर लोक, चांगले डॉक्टर लोक दया माया करतात हे करतात, पण काही बोगस डॉक्टर पैसे लुबाडण्याचं काम या ठिकाणी करताना दिसून येत आहे. म्हणून आपण आरोग्याच्या बाबतीमध्ये उठा, जागे व्हा, चला आपण प्रशासनाला जाग विचारूया. मी कुठल्याही राजकीय लोक बोलणार नाही, कुठल्या राजकीय पक्षाविरुद्ध बोलणार नाही, कारण राजकीय पक्ष हा केवळ आपला पक्ष कसा वाढवावा, आपला पक्ष कसं सत्तेवर यावं एवढाच विचार करतो. म्हणून आपल्यासाठी आपण करणे गरजेचं आहे. म्हणून मी जनजागृती करणार आहे. एक राजकीय विचार बाजूला ठेवून एक समाज परिवर्तनाची चळवळ घेऊन आपण पुढे जात आहात हे निश्चित कौतुकास्पद असताना या सोलापूर शहरातील तरुणांना आपण या समितीमध्ये या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये येण्यासाठी कोणते आव्हान कराल? आता आम्ही या समितीच्या माध्यमातून उद्या 7 डिसेंबरला एक बैठक आहे कार्यकारिणीची. त्या बैठकीमध्ये आम्ही ठरवणार की सभासद बनवून घ्यायचं किंवा त्याचबरोबर जनजागृती अभियान ठिकठिकाणी प्रमुख चौकामध्ये, झोपडपट्ट्यामध्ये, वस्त्यामध्ये जनजागृती सभा करायच्या आणि त्या माध्यमातून लोकांना आवाहन करायचं की तुमचा प्रश्न तुम्ही सोडवला पाहिजे. तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी मी तुमच्या दारापाशी आलो, आपण सगळे मिळून सोडवला पाहिजे अशा प्रकारचे आवाहन करणार आहे. मुख्यतः आपण जे म्हणलं पाणी प्रश्न म्हणला त्याच्यावरून आता बघितलं तुम्ही आपण की या बाबतीमध्ये आता हे आरोग्याचा प्रश्न नुसतं औषध गोळ्या वाटून चालत नाही. नाले तुंबून जातात, रोज फार मोठी घाण पाणी रस्त्यात येतं, ते तुडवत आपण जातो, जंतू घरात जातात, लेकरं पण असं होतं. त्याच्याबरोबर डेअरीत तसंच असतं आहे. घंटा गाडी नियोजन वेळेवर नाही, आज येतो 2 दिवस येत नाही, कधी कधी प्रत्येक ठिकाणी येतो आणि पुढाऱ्यांच्या घरी मला दररोज जाऊन 2 वेळा जाऊन तरी हे करतो. अशा सुद्धा गोष्टी घडलेल्या आहेत. त्याचबरोबर धन कचरा ठिकाणी साधलेला आहे. सोलापूर काय स्वच्छ सांगा बघू. सोलापूर हे अस्वच्छ आणि अत्यंत घाणचं साम्राज्य झालेलं आहे. आणि याच्या पलीकडं मोकाट कुत्र्यांच्या बाबतीमध्ये आणि मोकाट जनावरांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र प्रशासन अनेक वेळा अनेक उपाय केला. दुसऱ्या दिवशी जनावर गायी रस्त्यावर मोकाट जनावरे रस्त्यावर फिरले जातात. अशा अनेक आता त्याच्या पलीकडं आरोग्यानंतर पलीकडची बाग, नंतर बगीचा हे ते अनेक ठिकाणी बघितलं मी काय रोडवरच भाजीपाल्याचं सगळ्या ठिकाणी चालू आहे. आज उचलतात परत ठेवतो, उचलतात परत. कारवाई ठोस का नाही? आता चिप्पा मार्केट बाजूला, आपल्या बाजूला चिप्पा मार्केट चांगलं एकदम सुस्वच्छ बांधलेलं आहे. असे मार्केट अनेक ठिकाणी बांधलेले आहेत, पण त्या ठिकाणी लोक ते बसत नाहीत. का बसत नाहीत? रस्त्यावर बसतात. का रस्त्यावर विकत बसतात? रस्त्यावर येतं जातं धूळ पडत आहे, गाडी कसं होणार? अपघात होणार. अशा समस्या सुद्धा भरपूर आहेत. म्हणून आपण पहिला सुरुवात काय करायचं की जनजागृती लोकांना जाग करण्यासाठी ठिकठिकाणी फलकं लावणार, आम्ही ठिकठिकाणी आवाहन करणार, एक रथ तयार करणार आहे. मी माझे सोलापूर परिवर्तन विकास मंच विकास समितीच्या वतीने एक परिवर्तन यात्रा तयार करणार. एक तुम्ही म्हणजे सुंदर सोलापूर यात्रा आम्ही काढणार किंवा काय सुंदर सोलापूर, स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर किंवा या सामील व्हा आणि आपलं सोलापूर स्वच्छ करूया. अशा प्रकारचं अभियान मी घ्यायचं ठरलेलं आहे. आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये निवडणुकीचा कुठला विषय नाही. लोक म्हणतात निवडणुकीचा विषय आहे, निवडणूक विषय आहे, पण त्यावेळेला प्रसंग त्या वेळेला आपण निर्णय घेऊया. पण राजकीय पक्षाच्या माध्यमातून आम्ही निवडणुका लढवणार नाही. राजकारणाचा विचार बाजूला ठेवून आपण हे कार्य करत आहात. विशेष म्हणजे कोणतेही कार्य एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय होणार नाही. कारण आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. हा विचार घेऊन आपण या समितीच्या माध्यमातून लढा देणार आहात हे यातून आम्हाला जाणवलेलं आहे. परंतु आज आपण
या समाजकारणातून बरेच जण राजकारणातून समाजकारणाकडे येत नाहीत, समाजकारण करत राजकारणाकडे जाणारे भरपूर आहेत, पण आपण राजकारणातून समाजकारणात आलेले आहात. निश्चितच या समित या परिवर्तनातून एक दिशा मिळणार आहे आणि ही दिशा देण्यासाठी आपण या सोलापूरकरांना शेवटी एक कोणतं आव्हान करावं? आपलं प्रथम तर मी सरांनी चॅनलचा मी शतशः आभार मानतो की या समितीला मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास मंच समितीला आपण आवाहन करून मला बोलवून जे मला निमंत्रित देऊन या ठिकाणी लोकांना आवाहन करण्यास संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सिद्धरामेश्वर या चॅनलला भरभराटी देव आहे, तुळजापूर भगवंत भरभराटी देव, स्वामी समर्थ भरभराटी देव, मार्कंडेय महामुनी भरभराटी देव असं शुभेच्छा देव व्यक्त करतो या ठिकाणी. त्याचबरोबर मी सगळ्या लोकांना आवाहन करणार आहे, ज्या ज्या लोकांनी या चॅनलच्या माध्यमात बघत असताना सर्व युवकांना, युवतींना, महिलांना, पुरुषांना, बंधू भगिनींना, वडीलधारी मंडळींना सर्वांना माझं आव्हान आहे. ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये एक शुभकार्य असतो, लग्न असतो, ज्या आपण जाऊन समक्ष बोलवता त्या पद्धतीने आपलं सोलापूर सुधारण्यासाठी तुम्ही सोलापूर विकास समितीच्या, संघर्ष समितीच्या, परिवर्तन समितीच्या या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही सोबत एकत्र या आणि आपल्या याच्यामध्ये सुद्धा सभासद नोंदवा. त्याचबरोबर सभासद नोंदवून आपण कुठल्याही प्रकारचं आर्थिक आपण त्याच्यामध्ये ठेवलं नाही, फक्त 10 रुपये आपण सभासद नोंदणीचं ठेवलेलं आहे, ते नोंदवा आणि एकत्रित येऊन आपापल्या भागामध्ये काय समस्या आहेत, अनेक समस्या आहेत आपल्या समोर दिसत आणि ते समस्या आम्हाला कळवा. त्या कळवल्यानंतर आपण त्या समस्या आपण तुम्ही आणि आम्ही सोबत येऊन एकजुटीने सोडवूया. कसं प्रशासन ऐकत नाही. आता बघितलं लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका 2-4 महिने त्याच्यामध्ये गेले, एकाला एक नाही, कशात काय नाही, फक्त निवडणूक 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 म्हणून पूर्ण सोलापूरमध्ये एक प्रकारचं वाटफळं करून घेतली झालेलं आहे. त्याच्यामध्ये समस्या अनेक असतील, त्याच्या निवडणुका पुरता असतील, पण आपल्या समस्या कोण बघायला तयार नाही, इतकं परिस्थिती झालेलं आहे. आणि यासाठी अनेक लोक मला या ठिकाणी कमेंट करतात, आता तुम्ही काय आता पैसे कमवण्यासाठी केलं का, असं काय केलं. काही लोक म्हणले तुमच्यासारखे लोक महापालिकेत पाहिजे, तुमच्यासारखे लोक आमदार पाहिजे होतो, ते आपल्याला नकोच आहे. आपल्यासाठी आपण सगळेजण मिळून एकत्रित येऊन ज्या सोलापुरामध्ये बहुसंख्य तेलुगू भाषिक आहेत, त्यात इतर समाज आहेत, मुस्लिम समाज आहे, त्याचबरोबर मराठा समाज आहे, त्याचबरोबर वडर समाज आहे आणि सर्व समाजाचे लोक आहेत, बहुभाषिक, बहुजातिक, बहुधर्मिक हे सगळं शहर आहे. सर्वांनी एकत्रित येऊन बहुसंख्य रूपाने आपण या महापालिकेच्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी, आपलं सोलापूर सुंदर करण्यासाठी, आपलं सोलापूर परिवर्तन करण्यासाठी, आपल्या समस्या आपण सोडवण्यासाठी तुम्ही एकत्र यावं असं मी जाहीर आवाहन करतो. आणि परत एकदा स्वरण चॅनेलच्या पूर्ण परिवाराला अत्यंत मी ऋणी आहे. जरी मी परिवारातला एक भाग असला तरी सुद्धा मला मी सोलापूर माझे सोलापूर या माध्यमातून बोलवल्यामुळं परत स्वरण चॅनेलला मी शतशः धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि असं सहकार्य आता हे पहिला पाऊल आहे, बरोबर आहे. आता हे पहिला पाऊल आहे. त्यामुळं आता ते झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या पावलामध्ये कसं कसं घडत जातं, जे काही घडेल ते स्वरण चॅनेलचा मुख्य वाटा त्याच्यात असेल अशा प्रकारचं या ठिकाणी मी तुम्हाला समजतो, ग्वाही देतो की आम्ही तुम्हाला तिथं दाखवू ना, आम्ही काय आमचं अडचण स्वरण चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू आणि तुम्हाला ते काम करून घेऊ आणि तुमचा हक्क राहणार आहे. आता तेच मग सोलापूर सुंदर बरोबर आहे की आमच्यासुद्धा समस्या भरपूर आहेत. या समस्या सर्वांसाठी सोडवण्यासाठी सर्वजण एकत्रित येऊन आम्ही हे संघर्ष करू. आणि बाबासाहेबांनी सांगितलेला आज महापरिनिर्वाण दिन आहे, परिनिर्वाण दिन आहे. आज बाबासाहेबांनी गेलेले 68 वर्ष झाले. त्यांनी काय शिकवलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. अशा प्रकारचा आजचा दिवस घटना त्यांनी दिली देशाला, आपल्या भारत देशाला घटना त्यांनी दिली. कायदा मंत्री होते ते. अनेक लोकांच्या जीवनामध्ये म्हणजे आपल्याला बाहेर येऊ शकतो का नाही घरातून अशी परिस्थिती सगळ्यांना उजेडात आणलं.
सूर्याला दाखवलं तसं उगवतं सूर्य जाऊ, तसं आजच्या दिवशी मी संकल्पना करतो की मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या माध्यमातून सोलापुरात काहीतरी चांगलं घडवीन आणि सोलापूरसाठी काहीतरी करेन. माझा जीव त्याच्यामध्ये गेला तर चालेल, पण सोलापूरसाठी काहीतरी करून मरेन, अशा प्रकारचं मी या ठिकाणी वचन देतो आणि मी थांबतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.